राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 15 फेब्रुवारीला अंतिम निर्णय देणार आहेत। येत्या शुक्रवारी दोन्ही गटाकडून अंतिम लेखी उत्तर मांडले जाणार आहेत। आताची मोठी बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता 15 फेब्रुवारीला अंतिम निर्णय देणार आहेत। तर येत्या शुक्रवारी दोन्ही गटाकडून अंतिम लेखी उत्तर मांडले जाणार आहे। ओबीसींचा नेता म्हणूनच आजपर्यंत भुजबळ साहेबांनी सातत्याने काम केलेले ते त्यांचं काम करतायत। त्यामुळे राजीनामा देणं घेणं हा काही विषय या ठिकाणी होऊ शकत नाही। चर्चा सातत्याने चालू आहे की भुजबळांनी राजीनामा दिलेला आहे। आजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ही बातमी छापून आली, काय सत्य? नाही, मला तरी वाटतं की अजूनपर्यंत असल्या स्वरूपाची बातमी वर्तमानपत्रात किंवा कोणीतरी माध्यमांमधनं समजा सांगत असेल। मी वस्तुस्थिती अशी की मी भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेला आहे याच्याविषयी तर माहितीच नाही, पण ते देणार आहेत हेही ऐकलं नाही। काल अजित पवारांकडे जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्याच आमदारांना सगळ्याच पदाधिकाऱ्यांना असं सांगण्यात आल्याचं कळतंय की ओबीसी असो किंवा मराठा असो आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणीही कुठलीही वक्तव्य करू नये किंवा कुठलाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका सुरुवातीपासून आपण बघितलेली आहे, जनतेने बघितलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय नको झाला पाहिजे, ही भूमिका राष्ट्रवादीची कालही होती, आजही उद्याही राहील। उद्या रोहित पवार हे पुन्हा ईडी समोर जात आहेत आणि काल सुप्रिया सुळे असं सातत्यानं म्हणताना दिसलं की आईस त्यांच्याकडे आहे, म्हणजे ते थोडक्यात भाजपवर किंवा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांवर आरोप करतायत की आईस ज्यांच्या हातात आहे त्यांना हा निकाल असो किंवा रोहित पवार यांची ईडीची चौकशी असो हे सगळ्या गोष्टी ते मॅनेज करतात आणि कुठेतरी विरोधकांना अडचणीत आणतात। नाही, पहिला एक विषय आहे की रोहित पवार साहेब ज्यावेळी ईडीच्या समोर पहिल्यांदा गेले त्याच्या अगोदरही बरेच नेते गेले। म्हणजे मला स्मरणात आहे की